प्रामाणिक लाकूड तोड्या. एका गावात एक प्रामाणिक लाकूड तोड्या राहत होता. तो दररोज जंगलात जाऊन झाडे तोडत असे आणि आपला उदरनिर्वाह करत असे. एक दिवस तो नदी किनारी झाडं तोडत असताना अचानक त्याची कुऱ्हाड खोल नदीत पडली. लाकूड तोड्या खूप चिंतेत पडला. त्याला रडू आले. तो देवाकडे मदतीसाठी प्रार्थना करू लागला. हे देवा, माझी कुऱ्हाड पाण्यात पडली, मला मदत कर. पाण्यातून कोण येत देवीने विचारले. तू का रडत आहेस? माझी कुऱ्हाड पाण्यात पडली आहे, म्हणून मी रडत आहे. थांब, मी काढून देते. मग देवतेने नदीतून सोन्याची कुऱ्हाड बाहेर काढली व लाकूड तोड्याला दाखवली. ही तुझी कुऱ्हाड आहे का? ही माझी कुऱ्हाड नाहीये. माझी कुऱ्हाड लोखंडाची होती. ही सोन्याची आहे. ही मला नको. थांब, मी काढून देते. मग देवीने पाण्यातून चांदीची कुऱ्हाड काढली. ही तुझी कुऱ्हाड आहे का? ही माझी कुऱ्हाड नाहीये. माझी कुऱ्हाड लोखंडाची होती. ही चांदीची कुऱ्हाड आहे. ही मला नको. थांब, मी काढून देते. देवी तिसऱ्यांदा पाण्यात गेली व तिने लोखंडाची कुऱ्हाड घेऊन आली. ही तुझी कुऱ्हाड आहे का? हा, हेच माझी कुऱ्हाड आहे. देवी तिचे खूप खूप आभार. लाकूड तोड्याचा प्रामाणिकपणा बघून देवी प्रसन्न झाली व तिने तिन्ही कुऱ्हाडी लाकूड तोड्याला बक्षीस दिल्या. लाकूड तोड्या त्या तिन्ही कुऱ्हाडी घेऊन खूप आनंदी झाला व आपल्या घरी परत गेला. बोध: प्रामाणिकपणा हा सर्वात मोठा सद्गुण आहे. नेहमी खरे बोलावे. थँक्यू.